आणि महायुतीने छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली आहे। पण याच मतदारसंघातनं मराठा आरक्षणाची भूमिका कोर्टात मांडणारे विनोद पाटील सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी जबरदस्त इच्छुक आहेत। अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला अशी मागणी विनोद पाटलांची आहे। त्यासाठी त्यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये भेट घेतली आणि आज ते मुख्यमंत्र्यांना बुलढाण्यामध्ये भेटतील। मुख्यमंत्री शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यानंतर या दोघांची भेट होणार असल्याचं कळतंय। कृष्णा केंडे अधिक माहिती देतात। कृष्णा, विनोद पाटील किती कसे आग्रही आहेत संभाजीनगरची जागा लढण्याबद्दल आणि त्यांची नाराजी शांत करणं किती महत्त्वाचं बनलंय या क्षणी महायुतीसाठी? महायुतीसाठी त्यांची नाराजी दूर करणं हे महत्त्वाचं आहे, कारण की विनोद पाटील हे मराठा आरक्षणासाठी म्हणजे काम करणारे व्यक्ती आहेत आणि संभाजीनगर मतदारसंघामध्ये मराठा मतदारांचं खूप मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे साहजिकच त्यांची मनधरणी करणं हे शिंदे शिवसेनेकडचं त्यासाठी महत्त्व देतात असं आपल्याला म्हणता येईल। काल रात्री उशिरा या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत आणि विनोद पाटील यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली, मात्र तोडगा काढण्यास त्यांना अपयश आलेलं आहे, त्यांची मनधरणी करण्यात अपयश आलेलं आहे। यावेळी उदय सामंत यांनी असं म्हटलं आहे की आमची जी बातचीत झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री आज बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत, तर विनोद पाटील यांची ते घरी जाऊन भेट देखील घेतील आणि त्यानंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मात्र दुसरीकडे विनोद पाटील असं म्हणतात की अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवारी तुम्ही बदलायला हवी असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि असं तुम्हाला वाटत असेल तर एक शॉर्ट सर्वे करा आणि त्या सर्वेमध्ये जर मला कमी मत पडत असतील तर मी बिनशर्त मागे घ्यायला तयार आहे। आता यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज मुख्यमंत्री आणि विनोद पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या राहत्या घरी भेट होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये विनोद पाटील यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्याला यश येतं का हे देखील पाहावं लागेल। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।